नमस्कार, स्वागत आहे तुमचं माझ्या एका नवीन रेसिपीमध्ये. आज मी बनवणार आहे मुगाच्या डाळीची भजी. त्यासाठी आपण 1 वाटी मुगाची डाळ घेतलेली आहे. त्याला आपण 2 पाण्यातून स्वच्छ धुवून 2 तासासाठी भिजत घालणार आहोत. आपण आता या डाळीला स्वच्छ धुवून घेतलेलं आहे. आता याच्यामध्ये पाणी ॲड करूया आणि याला आता 2 तासासाठी आपण भिजत घालणार आहोत. आता आपल्या डाळीला 2 तास झालेले आहे, तर आपण याला आता मिक्सरमधून वाटून घेणार आहोत. या डाळीला आता आपल्याला मिक्सरमधून जाडसर वाटून घ्यायचं आहे. आता आपल्याला अशी जाडसर डाळ वाटून घ्यायची आहे. आता आपण ही मुगाची डाळ जाडसर वाटून घेतलेली आहे. त्याच्यासाठी आपल्याला काय काय साहित्य लागणार आहे. आपण हे चण्याच्या डाळीचं दालवा घेतलेला आहे, कोथिंबीर आहे, पालक आपण कमी जास्त करू शकतो, हळद आहे अर्धा चम्मच, जिरा आणि ओवा, चवीनुसार मीठ आणि 2 चम्मच आपण तांदळाचं पीठ घेतलेलं आहे आणि मिरची घेतलेली आहे मी आणि लसूणची पेस्ट घेतलेली आहे. तर ती पण आपण चवीनुसार कमी जास्त करू शकतो. ती मी 2 चम्मच घेतलेली आहे आणि 1 कांदा घेतलेला आहे. तर मग मी आता हे सगळे मिक्स करणार आहे. आता आपण 1 कांदा टाकून घेणार आहोत. सगळं मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला. त्याच्यामध्ये दुसरं पाणी ॲड करायचं नाही आहे. आपण याच पाण्यामध्ये वाटणमध्ये हे सगळं मिश्रण ॲड करायचं आहे. आपलं पीठ जर हे पातळ झालं तर आपण याच्यामध्ये बेसनचं पीठ टाकू शकतो. आणि आता आपण तेल गरम करायला ठेवलेलं आहे. आता आपलं तेल गरम झालेलं आहे. आपण याच्यामध्ये भजी सोडूया. भजी आपल्याला स्लो गॅसवरच तळायची आहे. जास्त फास्ट गॅस करायचं नाही आहे. आतून भजी कच्ची राहील. आता आपली भजी छान फ्राय झालेली आहे. क्रिस्पी होईपर्यंत याला तळू द्यायचं आहे. छान तेल आपल्याला आता हे निथळून घ्यायचं आहे. खाण्यासाठी रेडी आहे आपली
मूग डाळीची भजी रेडी आहे. आता आपल्या मूग डाळीची भजी आपण याला शेजवान चटणी, सॉस किंवा खोबऱ्याची चटणी याच्यासोबत एन्जॉय करू शकतो. माझी रेसिपी आवडल्यास माझ्या चॅनलला लाईक, शेअर अँड सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.